ठाणे महापालिकेतील कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कायम वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतं। आता हे रुग्णालय चर्चेत आलंय ते येथील डॉक्टरांना मिळणाऱ्या अपुऱ्या सोयींमुळे। रुग्णांची सेवा करणारे डॉक्टरच रुग्ण होतील अशी त्यांच्या हॉस्टेलची स्थिती आहे। याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर शुक्रवारी 20 मार्च रोजी त्यांनी डॉक्टरांच्या हॉस्टेलला भेट देत वास्तव जाणून घेतलं। काय नेमक्या अडचणी आहेत, काय नेमकं तक्रार तुम्ही मांडल्या काय पदावर होता आपण? मी डॉक्टर अथर्व शिंदे, मी इथं कनिष्ठ निवासी डॉक्टर आहे आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर या संघटनेचा राजीव गांधी मेडिकल कॉलेजचा अध्यक्ष आहे। आज माननीय संजय केळकर साहेबांची आज इथं व्हिजिट झाली। त्या व्हिजिट मागचं मेन कारण होतं की इथल्या निवासी डॉक्टरांना येणाऱ्या ज्या त्रास आहेत आणि ज्या मूलभूत सुविधा त्यांना अपेक्षित आहेत त्या देखील मिळत नव्हत्या। त्या मूलभूत सुविधा ज्यांना त्यांना एक डॉक्टर म्हणून किंवा एक माणूस म्हणून ज्या दिल्या पाहिजेत त्या देखील इथं उपलब्ध नसल्या कारणामुळे आम्ही माननीय आमदार महोदयांची भेट घेतली होती आणि त्यावर त्वरित असं आमदार महोदयांनी आज आम्हाला त्यांनी येऊन खरोखर आम्ही त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी त्यांच्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून इथं आम्हाला वेळ दिला। आमच्या ज्या बेसिक मागण्या होत्या त्या अशा होत्या की आम्हाला हॉस्टेल सुविधा अपुऱ्या आहेत। आमची जी निवासी डॉक्टरांची संख्या आहे ती जास्त असताना हॉस्टेलची इथं कुठलीही सोय केलेली नाही। हॉस्टेलच्या प्रमाणात ज्या रूम्स असायला पाहिजे त्या देखील नाहीत। त्यामध्ये प्रशासनाची दिरंगाई अशी होत आहे की आम्ही पत्र देत गेलो सप्टेंबर 2024 पासून, आज आता मार्च 2026 आला तरी सुद्धा या 1.5 वर्षात ज्या शाश्वत किंवा शाश्वत ज्या उपाययोजना व्हायला हव्या होत्या अपेक्षित होत्या त्या झालेल्या नाहीत। त्याबद्दल आम्ही जेव्हा आमदार महोदयांशी बोललो तेव्हा त्यांनी त्वरित आज इथं येऊन त्यावर सगळे जे उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की त्या निर्देशाचं पालन लवकरात लवकर माननीय अधिष्ठाता, माननीय उपायुक्त आणि माननीय आयुक्त साहेब करतील आणि हे जे आमचे मुद्दे आहेत किंवा आमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवतील। काय नेमक्या समस्या आहेत? आमच्या मेन समस्या अशा होत्या की आम्हाला हॉस्टेलमध्ये झोपायला बेड नाहीयेत, पाणी नाहीये, दूषित पाणी येतंय, गडूळलेलं पाणी येतंय, फंगस लागलेले कूलर आहेत, शेवाळलेले कूलर होते। आज साहेब येणार म्हणून सगळं स्वच्छता करून घेतली होती पण ह्याच्या आधी 1 महिन्यापूर्वी अशी सिच्युएशन होती की तिथं पाणी जे येतंय ते काळ्या रंगाचं पाणी येत होतं किंवा प्यायचं जे पाणी आहे ते हिरव्या रंगाचं पाणी येत होतं। अशा एकंदरीत आणि सुरक्षेच्या मुद्दे आहेत, चोरी झालेल्याचे प्रकार आहेत, त्याच्या सगळ्या रितसर तक्रारी दिलेल्या आहेत। किती डॉक्टर्स या हॉस्टेलमध्ये राहतात आणि त्यांच्या किती आरोग्याला धोका आहे? आपल्या इथं एका बॅचचे 70 डॉक्टर, असे 3 बॅचचे 210 डॉक्टर्स आपल्या इथं कामास आहेत, निवासी डॉक्टर्स। तर त्याच्यामध्ये हॉस्टेलमध्ये राहणारे डॉक्टर्स 72 आणि 108 असे साधारण 200 डॉक्टर्स आपल्या इथं हॉस्टेलमध्येच राहतात। तर हॉस्टेलमध्ये राहत असताना ह्या 200 डॉक्टर्सला आपल्याला ह्या सगळ्या समस्यांना सामोरे जावं लागतं। त्यांना कधी काही गंभीर आजारपण वगैरे सामोरं हो, बरेच डॉक्टर्स असे आहेत की ज्यांना आतापर्यंत डायरिया, मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू असे आजार होऊन या हॉस्पिटलमध्येच ऍडमिट केलं गेलेलं आहे। टायफॉइडमुळे आता रिसेंटली 3 ते 4 डॉक्टर्सला या दूषित पाणी पिण्यामुळे ऍडमिट केलेलं आहे आणि चोरीच्या प्रकारात झालं तेव्हाही बऱ्याच लोकांना 15 ते 20 हजार रुपयापर्यंतचं आर्थिक नुकसानही झालेलं आहे सुरक्षेच्या कारणाअभाव। या हॉस्टेलमध्ये डॉक्टरांसाठी अपुरी बेड व्यवस्था, पिण्यासाठी व आंघोळी करता नळाद्वारे येणारे दूषित पाणी, शिवाय चोरीच्या घटना सुरू असतात। त्यामुळे डॉक्टरच मेटाकुटीला आले, डॉक्टरच रुग्ण होत आहेत अशी इथली स्थिती आहे। शिवाय चोऱ्यांमुळे त्यांचं आर्थिक नुकसान देखील होतंय। म्हणून त्यांनी प्रशासन आणि आमदार केळकरांकडे साकडं घातलं। त्यांच्या तक्रारीची दखल घेत आमदार केळकरांनी तत्काळ रुग्णालय आणि हॉस्टेलला भेट देत वास्तव जाणून घेतलं। लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। त्याचवेळी त्यांनी रुग्णालय प्रशासनालाही झापलंय। काय करणार ते सांगा तुझे आपलं ते आम्ही असं करतो तसं करतो युक्तिवाद ते मला नका सांगू। आलं लक्षात, मला माहिती आहे ती बकेट नाही आता तुम्ही साफसूफ केली हे काही फोटो लोक सांगतात का? हे डॉक्टर लोक शेवटी हेच पेशंट व्हायची पाणी आली ना, हेच आजारी पडतील जर दूषित पाणी आलं, तिथे स्वच्छता नसते। ठीक आहे, माझ्याकडे 2 महिन्यापासून आलं नाही, ती जी तुमच्याकडे 1 मिनिट तुमच्याकडे 2 महिन्यानंतर आल्यानंतर माझ्याकडे पण आली। मी पर्सनली लक्ष देऊन झालेला आहे त्याच्यामुळे आज परत आली म्हणून मी आज आलोय। आजचा सकाळचं माझ्या ह्याच्यात आलो।
जर असं असेल तुमच्या तर- बाध्यता असेल तर बरोबर नाही नाही, असं अजिबात नाही तुम्ही सर. जर सगळं नाही सर, टाकीबाई नाही असेल नाही सर, तर असं मग माझं आम्ही ते अजिबात चौकशी नाही, लावतो नाही, आणि मग नाही, ते सर. सांग केलं नाही, सर. तुम्ही यू ऍक्सेप्ट इट. मी जेव्हा डोळ्याने बघतो त्यावेळेलाच मी एवढ्या वेळा मला आधी तुम्ही हे नाही केलं. मी सांगितलं की येतो तिकडे आणि मी इकडे आलो. ती इकडे तुमची साफसफाई चालू होती, ठीक आहे, तेव्हा असतं तसं. परंतु यांना जे काय झोपायला देतील त्यांना आपण वाट ठेवू शकतो. हो, ते आता ठेवतो. मी ते का नाही ठेवलेलं? 4 जण आहेत, 2 डॉक्टर खाली होते, 2 वरती होते. कशा करता येईल? जर आपण त्यांना व्यवस्था करू शकतो, शेवटी हे उद्याचे आपलेच डॉक्टर आहेत ना. काही सेवा देत आहेत बोलते की ते डॉक्टर म्हणूनच काम नाही. जरी 300-200 विद्यार्थी असले शेवटी ती आपल्याला योग्य पद्धतीची सेवा तर द्यायला लागेल. तुम्ही टाकी खराब आहे, टाकी साफ नाही केलेली, अनेक गोष्टी आहेत. रिसीट त्यांना जर नाही दिलं तर तिकडे कशी ती ड्युटी करणार? आता ठाणे जिल्हा दुसरे पेशंट म्हणून सेवा द्यायला लागेल ना. तुम्ही एक कॉन्ट्रॅक्टर लोकांना काढून टाका, नोटीस द्या, त्यांचं काही इन्शुरन्स नाही. आता कोणाचं आहे तुमचं? पल्ल्याला कुठे कुठे देणार तुम्ही कामा? नाही झेपत त्यांना बदलून टाका. त्याला नाही इन्शुरन्सचं कवच आहे, काहीच नाही. सगळं मनमानी चाललेलं आहे. ठेकेदार महापालिका नाही मोठ्या पद्धतीने काम करते, सर्व्हिस द्यायला लागेल ना. थोडीशी आता इथे महिला डॉक्टर त्यांना थोडीशी हे होती व्यवस्था त्या मार्ट नावाची जी संघटना आहे निवासी डॉक्टरांची आणि विद्यार्थ्यांची, त्यांच्या माझ्याकडे 2 वेळा तक्रारी आल्या होत्या. आणि ठाण्याला जे आपलं मेडिकल कॉलेज जे आहे, या ठिकाणी छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आहे, तर या ठिकाणी ही सगळी लोक सेवा देतात. यांची जी हॉस्टेल आहे या ठिकाणी खूप गंभीर समस्या आहे आणि अनेक निवेदनं दिल्यानंतर देखील त्या समस्या सुटलेल्या नव्हत्या. खरं म्हणजे या इतक्या प्राथमिक समस्या आहेत, पण केवळ अधिकाऱ्यांचं अक्षम्य दुर्लक्ष आणि त्याच्यामुळे या समस्यांना त्यांना तोंड द्यायला लागते. आणि हे डॉक्टरच पेशंट होतील अशा प्रकारची त्या ठिकाणी अस्वच्छता आहे, अस्वच्छ दूषित पाणी आहे, अत्यंत दुर्गंधी आहे. आणि या सगळ्या समस्यांच्या बरोबर त्यांना त्या ठिकाणी झोपण्यासाठी ज्या आवश्यक कॉट्स देखील पाहिजे. समजा एका रूम मध्ये 4 विद्यार्थी असतील तर 4 कॉट पाहिजेत, तर त्या देखील नाही. त्यामुळे निरनिराळ्या प्रकारच्या गंभीर अशा समस्या या पाहण्याकरता मी आज वसतिगृहामध्ये आलो. इथल्या डीन आणि बाकीच्याही अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली आणि 10 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या दूर कराव्यात. खरं म्हणजे इतक्या प्राथमिक समस्या आहेत की यांनी ते करायलाच पाहिजे होत्या, परंतु त्या केल्या गेल्या नाही. कारण की कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे, ज्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे ते मनमानी कारभार करतात. हे जणू काही आमच्या महापालिकेचे जावई आहेत की काय अशा पद्धतीने वागतात. आणि त्याच्यामुळे स्वच्छतेपासून ते बाकीच्या गोष्टींपर्यंत हे ठेकेदार जे आहे हे ठेकेदारच मुळामध्ये त्या ठिकाणी काम न करता या समस्या अधिक निर्माण करतायत. आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना योग्य त्या पद्धतीने इथे निवास करता आला पाहिजे. कारण की एवढी मोठी या ठिकाणी गर्दी असते छत्रपती हॉस्पिटलला की ही मंडळी सगळी निवासी डॉक्टर तिथे सेवा देतात, 24-24 तास सेवा देतात. आणि त्यांचं जर राहणीमान प्राथमिक त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या जर पूर्ण नसतील तर ते योग्य होणार नाही. आणि त्याच्यामुळे महापालिकेला आणि त्या अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बसून आम्ही ते करून घेऊ. अनेक कोटींचं बजेट काढलं होतं या इमारतीच्या पुनर्बांधणीकरिता. त्यामध्ये हॉस्टेलचं प्रयोजन देखील केलं होतं. अनेक अशा गोष्टी निदर्शनामध्ये आणल्या होत्या, तरी देखील प्रश्न जैसे येते. याच्यामध्ये ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे त्यांची अक्षम्य त्यांची दुर्लक्ष असल्यामुळे हे सगळं होत. खरं म्हणजे त्या ठिकाणी ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बघितलं पाहिजे. त्या ठिकाणी दर महिन्याला 2 महिन्याला योग्य ते पद्धतीने काम होतंय की नाही ते बघायला पाहिजे. हे पगार घेतात आणि काम चुकारपणा करतात.
या महापालिकेचं आणखीन वैशिष्ट्य आहे की इथे कारवाईच केली जात नाही. कोणी कितीही भ्रष्टाचार, शेवटी रेड हँड पकडल्यावर एका अधिकाऱ्यावर कारवाई झाली, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे धाक बसेल अशा प्रकारचं या ठिकाणी प्रशासनाने काम केलं देखील पाहिजे आणि ते पुढच्या काळामध्ये आम्ही करू. सर, मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षकाची देखील कमतरता आहे या हॉस्पिटलमध्ये. तुम्ही काय मागणी करत असाल तर अधिवेशनचा काळ देखील सुरू आहे, त्यामुळे कारण चोरीच्या समस्या देखील त्यांच्या डॉक्टरांच्या बाबतीत घडू लागली या ठिकाणी. नाही, कसं आहे की सुरक्षा आणि सुविधा या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. कुठली तरी घटना घडल्याच्या नंतर तुम्ही धावपळ करणार आणि त्या ठिकाणी व्यवस्था निर्माण करणार, याच्यापेक्षा घटना घडायच्या आधी तुम्ही त्या ठिकाणी योग्य त्या व्यवस्था पाहिजे. केवळ सीसी कॅमेरे लावून काही त्या सुरक्षेचा विषय संपत नाही, त्याच्यामध्ये फक्त त्या टिपलं जाईल, परंतु घटना तर घडेल. ती घटनाच घडू नये म्हणून त्या ठिकाणी योग्य ती व्यवस्था निर्माण केली पाहिजे आणि ती देखील आजच्या या चर्चेमध्ये आम्ही त्यांना सांगितली आणि ती देखील या 2 आठवड्याच्या आतमध्ये या सगळ्या व्यवस्था उभ्या करू अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. सर, डॉक्टर असतील किंवा विद्यार्थी असतील तर मानसिक संतुलनाकडे देखील बघण्यात तितकं महत्वाचं, त्याबद्दल काय आव्हान कराल? नाही, तेच तर मोठा प्रॉब्लेम आहे की त्यांना चांगल्या परिस्थितीमध्ये राहायला मिळालं पाहिजे. दूषित पाण्याने आंघोळ करणार, दूषित पाणी पिणार, त्या ठिकाणी कचऱ्यामध्ये त्या ठिकाणी झोपणार आणि आरोग्य सेवा देणार, असं होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि ती तातडीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, माननीय आयुक्तांनी देखील याची दखल घेतली पाहिजे ताबडतोब आणि ती त्या व्यवस्था ज्या आहेत त्या ताबडतोबीने लावल्या पाहिजे. ठाण्याहून सोहम शिर्केसह ब्युरो रिपोर्ट माय महानगर लाईव्ह. अशाच माहितीपूर्ण बातम्या आणि व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.